हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. बॅक अगेन. एवढे दिवसापासून ब्लॉग नव्हतो काढत कारण आई होते. आमच्या घरातला आधारस्तंभ होता तो आम्हाला सोडून गेला. इच्छाच नव्हतं ब्लॉग काढायची. मग आई बोललेली मला की काही पण कर पण तू आयुष्यात मोठा हो, कसं पण कर, तुझ्या पायावर उभा राहा. तर ते आठवून असं वाटलं की ब्लॉगिंग बंद करून कायच करणार, आई परत तर नाही येऊ शकत. मग करू आईचं स्वप्न पूर्ण करून. ते आई बोललेली मला कसं बनवू. सो म्हणून आजपासून परत स्टार्ट करतो मी माझी ब्लॉगिंग जर्नी. तर प्लीज मला सपोर्ट करा आजपासून. बघू पुढे कसा ब्लॉग शूट करतो, काय करतो, करू काय नाही काय. जातो जातो स्टोअरला. पाऊस खूप जास्त आहे, कंटिन्युअसली पाऊस आहे ठाण्यात. जातो जातो स्टोअरला. जा, काय बोलू, समजतच नाही काय बोलू. लहानपणीच बाबा पप्पा सोडून गेलो. माझे डॅड, आई म्हणजे मम्मीची मम्मी गेली माझी. तो लहानपणापासून तिनेच सांभाळला मला. लहानचा मोठा तिने, मामाने आणि मामीने तिघांनी मिळून केलं. मी मम्मीकडे कधीच राहिलो नाही. मला मम्मीची आदतच नाही. मला आदत होती ती आईचीच होती फक्त. आईने माझं सगळं सांभाळ केलं. काय बोलतो, जातो स्टोअरला, भेटतो डायरेक्ट तुम्हाला तिकडे पण. आलो स्टोअर वरती. ऑर्डर नाही, नामदेव बसले. ये गुप्ता हो भैया आहे पण मराठी वाटतो. आलो आज स्टोअरवर. भाव भेटला आपला. थँक्यू. हिरो दिसला बाकी चिकना बोलूया. हो रेनकोट चोर आहे. रेनकोट चोरून आणलाय. रेनकोट मध्ये एक दिसतो काय पारका पोऱ्या. चेक 80,000 के जूते, 80,000 के. 2 नंबरची चप्पल घालताना 2 नंबरची चप्पल घालतो हा. याला 2 नंबरची चप्पल लागते. आणि हा वेलकम आहे आपल्या भुरिया ब्लॉग्स मध्ये. भुरिया ब्लॉग्सला नेहमी सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि भुरियाला फुल इज्जत द्या. आणि काय अजून बहुत इज्जत देत नाही बाकीचे काय देत. हे बघा याला 6 नंतर दिसत नाही म्हणून चष्मा घालून फिरतो. हनुमान मंदिर पुरा भीग चुका है. रोड भरलाय अख्खा पाणी. उपवनला आलो. पाणी बघ किती भरलाय. म्हणजे अजून तर भरलायच नाही, पूर्ण दोन्ही रोड ब्लॉक होतात. अरे बापरे बाबा, एक रोड बंद केला होता, समोरचा पण भरलाय. असतात कोणला पावसात मज्जा येते भाई. काय म्हणतो ना, माणसं जातात पण होणारी ती पोहायला जातात. मज्जा येते. महालूम पण होते. पावसात ऑर्डर मारायला पण मज्जा येते. भेटतो आता. आता किरण आणि श्रेया येते, निघालेत. किरणला वर्क फ्रॉम होम होतं तर ती बोलते मला कंटाळा येतो घरी. निघाली. आटो वगैरे पडायला लागले. पावसात मज्जा पण येते आणि भीती पण वाटते की अंगावर झाड बीड पडला की झाला, विषय संपला नाही का. काय करणार. अरे वा, काहीच. त्या दोघी मला दिसल्या, त्यांना माहितच नाही मी इथे. बघा किरण रेनकोट घालते कधी घालते बघा. आणि श्रेया हे बघा इथे उभी आहे, खालून दिसते बघा. त्यांना माहितच नाही की मी आलोय. आम्ही समोर जातो, जाऊ बघू डायरेक्ट. कधी रेनकोट पर्पल जादू आणू, निळा जादू. टाकला जादू. हिरो. टाकला जादू. आजच्या दिवसाची लास्टची ऑर्डर उपवनाला एरियातलीच लागली. पोलीस आले, सर्वांना हाकलायला लागले. चला चला घरी जा. घरी जाऊ बोलतात, घरी जाऊ बोलतात. सर्वांनी घरी जाऊ. बस मस्त, एक नंबर. घरी जाऊ, घरी जाऊ. लागला. आता जातो. किरण त्यांना सोडला घरी, फ्रेश वगैरे होतील, मग जाऊ कुठेतरी बाहेर खायला. खूप दिवस झाले ते बाहेर. फोन भिजायला लागला तर फोन पण जाऊन चांगला पुसायला लागला. ए बेला, चला घरी चला.
हो गाईस, आलो खायला, भूक लागलेली. शूट नाही केलं येताना, चिकन खायला बसले. तो ऑर्डर दिले कसली 1000 राईसची दिले आणि चिकन लांबा करून आहे तो दिलाय. काहीतरी नवीन येतो. काहीतरी न्यू आहे ते ट्राय करू. आणि श्रेया माझ्या मम्मीचा फोन आलाय, कॉलवरती बोलते. बघू आम्ही आलो इथे देसी वॉक मध्ये. देसी वॉक करून आहे नवीनच ओपन झालंय. चटणीची टेस्ट चांगली लागली आहे. चटणी ट्राय करू. फ्राईड नूडल्स वगैरे चांगले दिसतात. आता बघू खातो आल्यावर सांगतो टेस्ट कशी. सो गाईस आला आमचा चिकन लांबा. व्हेज खाणार होती मॅडम, व्हेज आली नॉन व्हेज वर. हा ब्लॉग कुठे टाकू नको. नाहीतर मला कट कर. फर्स्ट हा पटकन काय करतो कसं लागतंय बघू. आहे फ्लॅश पण देतात रे. मी काली दिखोगे ना मेरे. चांगली दिसते. ऑनलाईन ऊपर पागल. टेस्ट खरंच खूप चांगली आहे. इकडं गरम गरम एन्जॉयमेंट आहे. पाऊस अँड चायनीज एवढा कॉम्बिनेशन. आता आलाय चिकन 1000 राईस. कलर 3 कलर्स आहे. विथ ग्रेव्ही. विथ ग्रेव्ही लॉलीपॉप. एक तिखट आहे, एक साधा आहे आणि एक फोडणीचा चिकन वास. पिवळा फोडणीचा वास. काय बोलला? काय नाही. बोल ना. लेट्स हॅव अ. लेट्स हॅव अ ईट. आता मी नायजेरियावरतून आहे तर माझी लँग्वेज अशी आहे, तुमच्या इंडियन्सला नाही समजत का माझी काही चूक आहे. आता तसं मी आहे नायजेरियन इंडियन, पण काय तुम्हाला नाही कळत मी काय करू. आता ही सारखी माझ्या चुका काढत. लेट्स बाईट, लेट्स हॅव काय बोलते तिला माहिती. खाऊ दे स्वतःने, भूक लागली. ग्रामॅटिकली करेक्ट असतात, समजलं ना. ते ग्रामर बिमर आम्ही नाही बघत. अल्फाबेटिकल सेल्फाबेटिकल काय नाही. नुसता खायचा काय का. हा तू पण वाट नको बघू. जय हो. सांग मला कसं टेस्ट नाही. गलबे बरं मला टेस्ट नाही करू, थंड झाल्यावर सांगतो. मी काय खातच नाही, ब्रेकच घेतले मी. सफेद राईस. लेट्स स्टार्ट. आता व्ह्यू तरी असतात. सो गाईस खाऊन झालं, पोट भरलं. पोट भरलं. हो. खाल्लं पण नाही तू. खाल्लंय अर्धा सोडलं तसंच काय? सोडलंय. खूप पोट टाईट झालं जास्त. आता जातो थोडं उपवन बघायला, म्हणजे यांना दाखवायला. यांना फिरायचं उपवन. ही नवीन आले ना ही आमच्या इथं, कधी आली नाही. माझे कपडे घालून जिमला जाते मी. मग काय जिमला जाते. आता जायला लागलाय मोठ्या मोठ्या. माझी पण जिम बंद झाले. आता जिम चालू करायची. झाले नाही केले. हा ते आईचा मूड झाल्यामुळे नेक्स्ट मंथ पासून जाईल. जातो आता उपवनला. भेटतो तुम्हाला उपवनला. गाईस आम्ही निघालो उपवनला जाय ना. आज गाडी नाही, ऑटो घेऊन सुद्धा मी शिवाय नाही देत. बघतो ब्लॉग अजिबात शिवाय. ब्लॉग मध्ये बघतात ना तुम्ही. रिअल लाईफ मध्ये बघा जरा. चुकी केल्यावरती शिवाय खातच असतो. ही माझी लाडकी बहीण आहे. लाडकी बहिणीला पैसेच येत नाही. जाम बोलते. लाडकी बहिणीला पैसेच नाही देत नाही. म्हणजे मला टॉर्चर करतात दोघी गोष्ट. टॉर्चर एकदम टॉर्चर करतात. तू वन मध्ये हो वन मध्येच बरं आहे. गाईज उपवन वॉटर पार्क.
ये दोनों जा रहे हैं छतरी में, मैं गाड़ी को रेनकोट में। भाई वाटर पार्क बन गया है कसम से, पूरी ऊपर की पब्लिक इधर ही है। पानी पानी पानी, एवरीवेयर इट्स पानी पानी पानी। अब हम लोग फिगर आउट कर रहे हैं हमको जाना कैसे, बिकॉज रास्ता ही बंद कर दिया इन लोगों ने इधर से। पता नहीं क्या कर रहे हैं अभी। यहाँ से तो आएगा रास्ता है क्या जाने के लिए? गाइस ये लोग क्या कर रहे हैं? ये भाई पागल है क्या? ये भाई रस्ते उतर रहे हैं। चढ़ के सर ये साड़ी तुमको जूस पिला दो मौसम्बी का। भाई खाने का मस्त खुशबू है। ये दोनों भाई बहन छतरी के अंदर जा रहे हैं और मैं जादू बन के जा रही हूँ। कौन है भगाया? भगाना ही चाहिए भाई। पुलिस भगा रही है, इतना पानी भर के पब्लिक अंदर डुबकी मार रही है, लाइक सेंस ही नहीं लोग। इतनी पब्लिक है, लोग सबको भगा रहे हैं। कोई क्या हुआ, इतना तो बंद कर रखा है इन लोगों ने तो। सो गाईस चाललो ऑर्डर मारायला. किरण ते गेले, मी पण जातो आता स्टोर वरती. त्यांना ओला करून दिली, बसले जातील स्टेशनला, मग ट्रेननी जातील डायरेक्ट घरी. मी पण जातो स्टोअरला, जातो ऑर्डर मारायला. भेटतो तुम्हाला पुढं. पब्लिक जमा ओपनला, काय माहित काय विषय झालाय. पब्लिक गोंधळच चालू होतं नाही का, पूर्ण गोंधळच चालू आहे. पावसात लोक उपरला येतात मजा करायला, काय काय सजावट जाते नाही का आपण पब्लिक. सो गाईस चालत फिरतोय. माझ्या गाडीचा पेट्रोल संपला, कधी संपत नाही युजली, पण कसा संपला काय माहिती, माहितीच नाही कसा संपला. आता जातो, शिनवाली बबूलला बोलवलंय, तर येते त्यांची वाट बघतो स्कूटीजवळ. थोडा चिनच्या गाडीतून पेट्रोल घेतो, जातो डायरेक्ट घरी. बरोबर ऑर्डर बिडर वैताग आला होता. So guys, आले असे मित्र पाहिजेत, किती पण पाऊस असू दे. पाऊस बघा एकदम जोरदार आहे काय, पण आले मला पेट्रोल द्यायला माझे भाऊ लोक. पटपट घ्यायचं आता, पेट्रोल घेतो फटफट आणि जातो घरी मी पण डायरेक्ट. सो गाईस चाललो वेस्पा घेऊन चिनूची पेट्रोल भरायला. मला पेट्रोल दिला म्हणजे चिनू बंटी तुझा भाऊच आहे ना. बंटी आपला भाऊच आहे. बंटी आपलीच गाडी, म्हणजे आपली गाडी घेऊन चाललो. आता मी गाडी झाला चिनूला येत नाही गाडी, त्याला गाडी द्यायची नसते. बबुल लपला लपता दे, काय करणार, लाजा वाटतात. आज पाऊस थांबला. आता पाऊस थांबलाय थोडा, बरं वाटतं नाही. झाडं पडली ना आमची, तर पण एक झाड पडलं, तुम्हाला जाताना दाखवतो कसं पडलं. हा मग खूप पडलंय. सो गाईस आलो घरी. हो 2 हफ्त्यानंतर आज पाऊस थांबला एकदम शांत. मी तू बसलेच आहे टाइमपास करत. हो हो काय 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 हो लाडत आलो लाडत गाईस 2 वाजले, लाईट गेले, झोपत होतो चांगला. लाईट गेली पूर्ण. झोप रे. सो आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. खूप दिवसांनी ब्लॉग केला, कसा वाटलं कमेंट करून सांगा. तर व्लॉग एंड करतो इथंच.
सो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामला फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईस.